देवी 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 चौडप्पा, काय झालं? तुम्ही असं धावत कुठून आलात? देवी हवं ते तुम्हासनीच हुडकत होतो बघा. काही महत्वाचं काम होतं का माझ्याकडे? देवी हवं ते म्हणजे चौडप्पा, काय ते स्पष्टपणे सांगा. देवी आता कसं सांगावं कळना झालंय बघा. अहो माझ्या कानावर आलाय की देव गावामध्ये गेला आहे. मग यात दुःखी होण्यासारखं काय आहे चौडप्पा? अहो देव आहे तिथे पण अनवानीच गेला आहे ती बघा. साधं कपडं घालून गेला आहे. आपण मी असं देवासनी कधीच पाहिलं नाही बघा. कुणी तर सांगत आलं आणि ऐकून माझ्या डोळ्यात तर पाणीच आलं बघा. असं वाटलं का मी हातात असतो तर असं कधी बी झालं नसतं. अहो मी घोडा मागवला असता, मेना मागवला असता, माझ्या कातड्याचं जोडं करून घातलं असतं, पर देवासनी अनवानी पाठवलं नसतं बघा. त्यांचा निर्णय आहे तो. आपण तरी त्यावर काय बोलणार? जशी मी जेजुरीची साम्राज्ञी आहे तशी त्यांची पत्नी देखील आहे. चौडप्पा, काही वेळाने अंतपुरातून यांच्यासाठी विशेष वस्त्र, आभूषण, पगडी, मोजडी हे खाली घेऊन जाण्याची व्यवस्था करा. मी स्वतः वस्त्रालंकार काढून ठेवते. वैजी ह्यांना ते द्या आणि यंदाच्या उत्सवाबद्दल त्यांना वार्ता द्या. वैजी ही वस्त्र आभूषण अशी का मांडून ठेवलीयस? ही वस्त्र आभूषणं यांची आहेत. ते कळालं मला, पण कशासाठी? सेवकांकरवी खाली पाठवायचे आहेत. काय आवश्यकता आहे त्याची? राज्यात हे अगदी साध्या वस्त्रात सेवकांना दिसले. तू कशाला विचार करतेस त्याचा? त्यांना कळायला नको? आई, ओरडू नकोस. मग तू या गोष्टींमध्ये लक्ष घालू नकोस. तुला काही कळतच नाही. हे करण्यापेक्षा एक ऐक माझं. पटेल असंच सांग. नक्की पटेल तुला. हे करतेस ते करच, पण ह्या निमित्ताने त्यांना संदेश पाठव की गडावर या. यज्ञ उत्सव सुरू होणार म्हटल्यावर ते इथे असायला नको? हो, त्यांना संदेश पाठवेन मी. भाग्यच म्हणायला हवं माझं. तू ऐकलंस माझं? आई, देवा, चला माझ्या संग. कुठे? चला तर मी सांगते. चला.
जरा तरी खाऊन घ्या. बानू, माझी चिंता तू का करतेस? मला नाही जेवता येणार. माझ्या हातनं एवढ्या पिरमानं बनवलं आहे. ते सांगण्याची काय आवश्यकता आहे? मला ठाऊक आहे ते. मग नाही का म्हणताय? म्हाळसाताई जेवल्या नाहीत म्हणून ना? होय, तिने जर अन्न ग्रहण केले नाहीये तर मी कसं करणार? मी तर सांगतो तू जेवून घे, त्याने मला समाधान वाटेल. नाही. बानू, तू का उपवास करते आहेस? तू स्वतःला का क्लेश करून घेते आहेस? माझं देव माझ्याच घरात असून उपाशी आहे आणि मी आज जीव होय तसं नाही होणार. मी पुण्यांदा विचारते देवा, दोन घास तरी खाऊन घ्या. मी हात जोडते तुमच्या मोर. बानू, बानू, या खंडोबाचं काय होतं आहे हे तुला नाही कळणार. माधवी, तुला सांगितलेली सगळी कामं तू पूर्ण केलीस की नाही? होय देवी, मी चोडप्पांना येण्याचं सांगितलं होतं तेव्हा ना ते यायला हवे होते. एकदा बघून ये हवं तर. माधवी, थांब. उगीच घाई नको, जरा धीर धरा. येतीलच ते. घ्या, आलेच. देवी, समधी तयारी झाली आहे बघा. समधे सेवक बी तयार आहेत. चौडप्पा, हे यांचे वस्त्र आहेत, अलंकार आहेत आणि ही पादत्राण आहेत. सगळं मी त्यांच्यासाठी काढून ठेवलं आहे आणि या साऱ्या गोष्टी त्यांच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील असं पहा. वैजी, भायसा, मी तुला म्हणाले होते ना उत्सवाबाबतीत श्री खंडेरायांशी बोलण्याबाबत. हो. चौडप्पा, चौडप्पा गडावर जो विशेष उत्सव होणार आहे त्याबद्दल यांना सांगा. हा उत्सव किती महत्वाचा आहे हे त्यांना ठाऊक आहेच, पण त्यांना याची कल्पना दिलेली बरी. वै देवी, काळजी नसावी. येतो. चला. येळकोट 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 येळकोट. तुम्ही सर्वजण मला भेटायला आला आहात. तुम्हाला माझ्याकडून काय सहाय्य हवे आहे? देवा, लहान तोंडी मोठा घास. तुम्ही जेवत नाहीसा असं समजलं म्हणून आम्ही आलो. या वय देवा, अव या भागात काय बी नव्हतं, तुम्ही आम्हासनी जगवलं. अव तुम्ही होता म्हणून शेती झाली, पाणी टिकलं. होय, आता आम्ही खातोया आणि आमचा देव उपाशी. असं कसं होईल? देवा, आमच्यासाठी तरी ही भाकर खाजी. खावाजी खावाजी.
तुमचं प्रेम मला समजतंय. तुमचं प्रेम आहे म्हणून हा खंडोबा या इथे आहे. पण माझी म्हाळसा तिथे अन्न ग्रहण करत नाहीये आणि हा खंडोबा तिची इच्छा पूर्ण नाही करू शकत. म्हणूनच हा उपवास आहे. परंतु तुम्ही कुठलीच चिंता करू नका. पर देवा, ही भाकर आम्ही परत घेऊन जाया नाही आलो. देवा, आमचं राहिलं, पर भक्तांसाठी तर ह्या भाकर घ्या जी. वय 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 तुम्ही नाही म्हणू नका. अहो, घ्या की. अहो, नाही म्हणू नका. बर, तुमची इच्छा आहे ना की मी हे अन्न घ्यावं? द्या इथे, इथे ठेवून जा. ठेवा ठेवा. माझ्यासाठी तुम्ही इथवर आलात, आता पाया कशाला पडताय? येळकोट येळकोट. जय मल्हार. येळकोट येळकोट. जय मल्हार. येळकोट येळकोट. जय मल्हार. या तुम्ही आता. येळकोट येळकोट. जय मल्हार. येळकोट येळकोट. जय मल्हार. येळकोट येळकोट. जय मल्हार. येळकोट येळकोट. जय मल्हार. येळकोट येळकोट. देवी, तुम्हाला काही हवं आहे का? नाही, मला काही नकोय. तुम्ही जाऊ शकता. सांगितलीत ती सगळी कामं पूर्ण झाली पाहिजेत. या. नाही म्हणजे तुम्हाला काही हवं असेल तर तसं मला सांगा, तातडीनं आणून देते. देवी, काय झालं? तुम्ही इतकं अस्वस्थ का दिसताय? माधवी, मला काळजी वाटते आहे. कसली काळजी? काळजी म्हणण्यापेक्षा मला ओढ लागली आहे की मी यांना ज्या वस्तू पाठवल्या त्या यांच्यापर्यंत पोहोचल्या असतील का, आणि ते बघून त्यांच्या मनात काय विचार आला असेल. देवी, चोडप्पा आणि सेवक एव्हाना पोचलेही असतील. मला खात्री आहे ते नक्कीच शुभवार्ता घेऊन येतील. मी बघून येते देवी. देवा, बानू, देवा, गडावनं चौडापा आल्यात आहे पालखी घेऊन. पालखी? पालखी का आणतील ते? होय तर, मी माझ्या डोळ्यानं बघितलं. हकडच यायला निघाल्यात आहे. पालखीत कोणी आहे का? पालखीत तसं कोण नाही दिसलं. देवासनी घेऊन जायला तर येत नसतील ना? हो, बानू, तू मनात कोणतीही शंका नको आणू. होय, काय तो बानू, हा? देव नाही जायचं, हातच राहत्याल. काय काळजी करू नकस. या सावकाश, अंगाशी हळूहळू हळू. हा, या ठेवा आता. चोडप्पा,
देवा, देवीने तुमच्यासाठी पाठवलं आहे. पण ह्याची काहीच आवश्यकता नव्हती. देवा, आता तुम्ही तसंच निघाला होता गडावरनं, म्हणून देवीने तुमच्यासाठी पाठवलं आहे. पण याआधी मी इथे आलो आहे तेव्हा मात्र तिने काहीच पाठवलं नाही. मग आजच हे का पाठवलं? आता तुम्ही कधी येणारे ठाव नव्हतं म्हणून पाठवलं असेल. आणि देवा, राज्यात तुम्ही कसा आलायसा हे बी देवींना समजलं आहे. तर हे कारण आहे. डोक्यावर पगडी नाही, पायात वाहना नाही ती. देवा, देवीसनी हे नाही आवडलं. पायाला धूळ लागलेली नाही आवडत तिला. पण हे पाठवण्याची काहीच आवश्यकता नव्हती. पर देवा, अहो हे माघार नेलं तर देवीसने आवडणार नाही. त्या कावतील आमच्यावर. मग राहू देते इथे. थांबा, गंगे पाणी घेऊन ये जा. नाही नाही न ग, राहू देऊ का. देवा, अजून एक सांगा होता. कसला सांगावा? आपल्या गडावर दर 5 वर्षांनी यज्ञ असतो या, त्याची तिथी जवळ आली आहे. म्हणजे देवीने तसं सांगितलं आहे. कसला यज्ञ हाय त्यो? विश्वाच्या शांतीसाठी आणि कल्याणासाठी हा यज्ञ असतो. म्हणजे तुम्ही जाणार? बानू, आपण पुन्हा पुन्हा त्याच विषयावर नको बोलूयात. जी, येतो मी. चोडप्पा, म्हाळसेला एक निरोप द्यायचा आहे. होय जी. चोडप्पा, हे म्हाळसेला द्या. जी. देवी, चोडप्पा देवांना भेटून गडावर येत आहेत अशी वार्ता आहे. काय खरंच? हो देवी. नक्कीच हे देखील येत असतील, मला खात्री आहे. देवी, चोडप्पा, हे काय? तुम्ही एकटेच आलात? हे नाही आले? देवी, देवांची भेट झाली बघा, आणि त्यांनी तुमच्यासाठी हे पत्र लिहून दिलं आहे. चोडप्पा, या तुम्ही. नक्कीच हे गडावर कधी येणार असा निरोप यात असणार.